ये बाहेर. हे बघ, हे माझं घर आहे. ठीक आहे ना, आवडलं ना तुला? छान आहे. छान आहे ना. ये इकडे, मी तुला अजून दाखवतो. हे बघ, हे किचन आहे. इथं ना तो रोज सकाळी स्वयंपाक बनवायचा. आणि मग दुपारी आपण तिथं जेवण करायचं. हे बघ, इथं वॉशरूम, इकडं वॉशरूम आहे, टॉयलेट आणि बाथरूम. आणि हा आपला बेड, आपली सुहागरात, आपलं झोपणं, जे काय आहे ते इथंच. आवडलं ना तुला माझं घर? हो ना, आवडलं. आणि ऐक, एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुला कोणाचं टेन्शन नाही इथं. म्हणजे इथं फक्त आपण दोघच राहणार. आणि माझे आई वडील आहे ना ते गावाला. ते म्हणजे कधीही येत नाही इथं. ते आपल्यामध्ये कधीच येणार नाही. म्हणजे आपले भांडण पण होणार नाही. आणि आपण मस्त हॅपी राहू. ते काय माहिती का, माझा ना जॉब इथं चालू आहे. आता गावावरनं इकडे येऊन जाऊन अपडाऊन करता नाही येत नाही का, त्याच्यामुळे इथं फ्लॅट घेऊन टाकला मी. बरं ऐक ना, आता रात्र पण झाली आणि आज आपली सुहागरात आहे. तर चल ना आपण सुहागरात करू. काय म्हणतात, मला ना लाज वाटते. लाज वाटते? अगं तू लाज नको वाटू देऊ. अगं आता लाजायचं काय त्याच्यात? आता तू आणि मी आणि तू, मस्त आपण इथंच आपला कार्यक्रम करणार. पण मला ना ते भीती वाटते ना, मला नाही करायची स्वागत. भीती वाटते म्हणजे? हे बघा, तुझं फर्स्ट टाइम आहे का? हे बघा, मी काय म्हणते, आपण उद्या करू का? काय ऐकू तुझं? माझे ना अफेअर होते एक मुलीशी. अफेअर? अगं माझी फक्त फ्रेंड होती आणि तू म्हणते की गर्लफ्रेंड होती आणि तुझं अफेअर होतंय का मुलाशी? तुमची पण होती ना? अगं होती म्हणजे ती फ्रेंड होती, मला लुबडून निघून गेली. मी कसं विश्वास करू की तुम्ही काय नाही केलं तिच्याशी? अगं काही नाही केलं असतं तर एवढं तुमला असतो का मी? काय ग केलं असेल तुम्ही काहीतरी. अगं काही नाही केलं असतं तुम्ही, उद्या केली असते ना स्वागरात तुझ्यासोबत. काही नाही केलंय म्हणून तर मला आता बघा असं वाटतंय खूप काही. अगं चल ना करू ना. एक सांगते ना मी, एक मिनिट ऐका ना. मी काय म्हणतो, माझ्या बॉयफ्रेंड आहे ना, त्याला ना माझ्याशी स्वागत करायची होती, खूप इच्छा होती, त्याचं स्वप्न होतं. आणि मी एकदा त्याच्याशी स्वागत करायची. मग मी कधीच काय करणार नाही त्याच्याशी. अगं त्याच्याशी स्वागत करशील आणि मी काय करू? मी काय करू आज? काय करू आज? मी पण आज पण हातावरच राहू का? माझी म्हणजे तू माझी बायको आहे. मी एवढे 4 लाख रुपये, म्हणजे मी 4 लाख रुपये खर्च केले माझ्या लग्नासाठी आणि कोणी दुसरंच डाव मारल? मी खाली एकदा एकदा म्हणजे एकदा? अगं तुला काही कळतं का एकदा? तुझ्या आईची तुझी भुसवई. एकदा म्हणती एकदा. हे बघा, मी तुमचं लग्न केलं ना त्याला सोडून, मग तुम्हाला पण माझी इच्छा पूर्ण करायला लागेल. मी स्वागत नाही करणार तुमच्याशी. मला एक गोष्ट सांग, तू उपकार केले का माझ्यासोबत लग्न करून? का मी तुला जबरदस्ती केली होती? त्याला सोडलं ना. अगं मग मी सांगितलं का त्याला सोड? त्याला सोडलं. हे बघ, प्रेमात बोलतोय मी तुझ्यासोबत की काय करू आपण, पहिले मला करू दे स्वागरात, मग त्याच्यासोबत कर. असं कसं होतंय? तुम्ही नाही का मारणार नंतर मला? अगं मग तेव्हा मार खाऊन गेलो. मार खाऊन घ्यायची नाही करायचं. मला खूप पोटात दुखते. मला नाही करायची आज स्वागत, नाही करायची. मी थकले पण आहे.
डोकं पण दुखतंय माझं. हे बघ, झाले का तुझे नाटक करून? नाटक नको करू रिकामे. मी ना आज काही पण करून तुला उलटी करणारच. नाही, बघ आता. नको मला. हे बघ, नाही. ये सांगितलं ना. ये इकडं. नको मला करायचं. अगं कशाला करायचं नाही तू. हॅलो. नाही म्हटलं होतं ना तुम्हाला, जबरदस्ती केली माझ्याशी. अरे नाही म्हटलं होतं. पण झालं ना माझं काम. जा ना, तुम्ही ना माझ्या बॉयफ्रेंडचं स्वप्न तोडलंय. अगं वा, म्हणजे तुझ्या बॉयफ्रेंडचं स्वप्न त्याची इच्छा होती. आणि मी स्वागत करायचं. 28 वर्षापासून जे हे करतोय ते त्याचं काय? 28 वर्षापासून म्हणजे अगं 28 वर्षापासून आता तुला काय जाऊ दे, तुला नाही समजणार, पोरांची गोष्ट आहे ती. बरं ऐक, आता ना माझं काम झालंय आणि तू ना घराच्या बाहेर पाय पण नाही ठेवायचा, काय? समजलं? घराच्या बाहेर पाय पण नाही ठेवायचा. मी पडून जाईल ना. पळून कस काय जाशील तू? तुला जसं धरतो ना पाय आता, तुला डायरेक्ट लॉक लावून जात जाईल मी बाहेर, समजलं का? म्हणजे तुम्ही मला केस करणार आहे का घरात? केदच करणार तुला घरात. मला नाही राहायचं, मग मी जाते आता. माझ्या बॉयफ्रेंड कडे आता मी. बॉयफ्रेंड कडे कस काय जाशील तू तुझ्या बॉयफ्रेंड कडे? म्हणजे वा, पैसा मी खर्च करून मजा तो मारल. आता ना तुझ्या बॉयफ्रेंडचं सुहागरातचं स्वप्न मेलं. झोपच